एका राज्यात एक राजा होता, पण तो खूप क्रूर होता. जेव्हा तो केस कापायला नाईला बोलवायचा, तेव्हा नाईचं जीवन संपायचं. केस कापून झाल्यावर तो म्हणायचा, जा संदुकातून इनाम घे. पण जसेच नाई संदूक उघडायचा, राजा त्याला मागून ढकलून खोल दरीत पाडायचा. त्या दरीतून आजवर कुणीच परत आलं नव्हतं. ही गोष्ट सगळीकडे पसरली. तरी एकदा सैनिकांनी गावातून एका गरीब मुलाला पकडलं. त्याची आई रडली, पण तिने त्याला 3 भाकऱ्या दिल्या आणि म्हणाली, बाळा, काय होईल माहीत नाही, पण धैर्य ठेव. महलात गेल्यावर मुलाला धक्काच बसला. राजाच्या डोक्यावर मोठं शिंग होतं, तरीही तो शांत राहिला आणि केस कापले. राजा खुश झाला आणि म्हणाला, जा संदुकातून सोनं घे. पण जसेच त्याला ढकललं, तो खाली पडला आणि चमत्कार झाला. तो जिवंत राहिला. खाली अस्थींचा ढीग होता आणि त्यातून अजगर बाहेर आला. मुलाने घाबरून बासरी वाजवली. संगीत ऐकताच अजगर शांत झाला. त्याने मुलाला सोडून दिलं. पुढे एक लांडगा भेटला. त्यालाही बासरी ऐकवली, भाकरी दिली आणि तोही मित्र बनला. शेवटी मुलाला एक जादूचं जाकीट मिळालं. ते सरळ घातलं की म्हातारा, उलटं घातलं की तरुण. हे जाकीट घालून मुलगा म्हातारा नाई बनून परत राजवाड्यात गेला. पुन्हा केस कापले गेले. राजा खुश झाला आणि म्हणाला, जा संदुकातून सोनं घे. पण यावेळी मुलगा म्हणाला, राजा, इतकं सोनं तुम्ही स्वतः बघा. राजा धावत आला, संदुकात डोकावलं आणि मुलाने त्याला ढकलून दिलं. राजा कायमचा संपला. मुलगा सुखरूप परत गावात गेला. आईने त्याला जिवंत पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ही गोष्ट शिकवते, धैर्य, बुद्धी आणि संयम माणसाला कुठल्याही संकटातून वाचवू शकतात. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल, तर अशाच आणखी कथा आणि प्रेरणा ऐकण्यासाठी आमचं पेज फुलवंती नक्की फॉलो करा.